आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। सगळे विधी झालेले आहेत, आता कन्यादानाचा विधी करूया। मुलीचं कन्यादान कोण करणार आहे त्यांनी पुढे या। अरे हो, हिचं कन्यादान कोण करणार? ज्या कन्येला आई बाप नाहीत अशा कन्येचं कन्यादान कोण करणार? जी मुलगी स्वतःच्या आई बाबांना आधीच संपवून बसलीये तिच्या बाबतीत असं होऊच शकतं म्हणा। अगदी आई बाप जिवंत जरी असते तरी लग्न आधी गरोदर अशा मुलीचं कन्यादान करायला कोणता बाप पुढे आला असता? सुसंस्कृत आई बाप असते ना तर लग्न आधी असे रंग उधळणाऱ्या मुलीचं कन्यादान तर सोडाच, पण घरातनं हकलून लावली असती तिला। शालिनी, काय बोलताय तुम्ही? हे मी काही खोटं बोलतीये? हा, ही अवदसा जेव्हापासून आपल्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून त्रास, टेन्शन आणि बदनामीच मिळाली आपल्याला। आणि तुम्ही हिचं लग्न आपल्या सुजित बरोबर ठरवत होतात। बरं झालं त्याला सुबुद्धी सुचली आणि तो पळून गेला, नाहीतर। शालिनी बस। माझ्यावरून सत्य बदलणार नाहीये। सत्य तर हेच आहे की या स्वानंदीचं कन्यादान कधीच होणार नाही। कोण म्हणते स्वानंदीचं कन्यादान होणार नाही म्हणून? कोण म्हणाल स्वानंदीचं कन्यादान होऊ शकत नाही म्हणून? मी म्हणाले। का? असं का वाटतंय तुम्हाला? हे विचारणारे तुम्ही कोण? आणि आमच्या घरगुती कार्यक्रमात तुम्ही काय करताय? हे वाडकर मास्तर आहेत, आमचे पाहुणे आहेत, मी आमंत्रण दिले त्यांना। या ना। नमस्कार। माफ करा, म्हणजे मला असं वाटलं होतं की मला इथे पोहोचायला उशीर झाला की काय। नाही, पण इथे आल्यावर लक्षात आलं माझ्या मी अगदी योग्य वेळी पोहोचलेलो आहे। हा ताई, तर आता सांगा का, म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की स्वानंदीचं कन्यादान होऊच शकणार नाही म्हणून? अहो, कन्यादान करायला वडील असायला लागतात ना। हिचे तर आई वडील दोघंही नाहीयेत। कन्यादानाचा खरा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? त्यात माहित नसायला काय झालं? कन्यादान म्हणजे वडील आपल्या मुलीला नवऱ्याला दान करतात। तो झाला शब्दशः अर्थ, पण कन्यादानाचा खरा अर्थ बापाने मुलीचं दान करणं असं होत नाही। सरकुंदर साहेब, नाही म्हणजे तुमची परमिशन असेल, परवानगी असेल तर थोडस बोलू का? अरे ताई, त्याचं काय, मी माझ्या 4 मुलींची लग्न केलेली आहे आणि त्यांच्या कन्यादानाच्या अनुभवातून मी हे सगळं आता सांगतो। काय, कन्या म्हणजे लेक, ती जन्माला आल्यापासूनच बापाला जीव लावते, आपल्या अस्तित्वाने ती त्याच्या घरामध्ये चैतन्य आणते, आपल्या प्रेमाने बापाचं काळीज अगदी पूर्ण भरून टाकतात।
पण तीच लेक जेव्हा लग्न करून जाते तेव्हा जाताना आपल्या बरोबर आपलं अस्तित्व, ते चैतन्य, ते प्रेम हे सुद्धा बरोबर घेऊन जाते. ताई अहो, स्त्री ही जगाची जन्मदाती आहे. मग ती मुलीच्या रूपात असली तरी सुद्धा जन्मजात माता ही एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला दान कशी काय करू शकेल? त्यामुळे कन्यादानात बाप मुलीचं दान करत नाही, तर ती बरोबर घेऊन जात असलेलं त्याचं चैतन्य, सुख, समाधान, प्रेम हे सगळं नवऱ्या मुलाला तो दान करत असतो. खूप छान प्रवचन दिलं तुम्ही. मस्त भाषण. पण ह्या मुलीला वडीलच नाहीयेत हे तर मान्य कराल ना? मग उरला प्रश्न, हिचं कन्यादान कोण करणार? ताई, स्त्रिया आजकाल कुठल्याही क्षेत्रामध्ये पुरुषांपेक्षा मागे नाही. आपल्या मुलांचं संगोपन सुद्धा ती अगदी खंबीरपणे एकट्याने करू शकते. शक्य की नाही? काय म्हणतात तुम्ही त्याला हल्ली? सिंगल मदर, होय ना? म्हणजे वडील नसलेल्या, लवकर गेलेल्या किंवा आई वडील दोघेही वेगळे झालेल्या मुलांच्या आया सुद्धा आपल्या मुलांना आईच्या प्रेमाप्रमाणेच वडिलांचे संस्कार आणि वडिलांचं प्रेम सुद्धा देतात, त्यांचं रक्षण सुद्धा करतात. आई आणि बाप दोन्ही जबाबदाऱ्या अगदी समर्थपणे पेलतात. या आपल्या वॉर्डन मॅडमचंच घ्या ना. त्यांच्या कार्याचं मला नेहमीच कौतुक वाटत आलंय. म्हणून त्यांच्या संस्थेशी, त्यांच्या हॉस्टेलशी एवढ्या वर्षांचे माझे ऋणानुबंध आहे. म्हणजे त्या मुंबईमध्ये शिकण्यासाठी किंवा अगदी नोकरीसाठी आलेल्या मुलींना त्यांचं स्वतःचं असं हक्काचं, मायेचं आणि सुरक्षित असं घर देतात. अगदी आईच्या मायेने त्यांना जीव लावतात. मला तर असं वाटतंय की स्वानंदीचं कन्यादान करण्यासाठी त्या अशा खंबीरबाईशिवाय योग्य माणूस कुठला असेल आणखी? स्वानंदीचं कन्यादान होणार आणि ते वॉर्डन मॅडमच करा. वास, तुम्ही माझं इतकं कौतुक केलं, तुमचे धन्यवाद. तुम्ही तुमच्या चारही मुलींची लग्न लावून दिली, त्यांचं कन्यादान केलं, त्यांना आशीर्वाद दिला. आज तुमच्या सगळ्या मुली आपापल्या गोकुळात आनंदाने नांदतात. मास्तर, बहीण म्हणून एक विनंती करू? माझ्या मुलीचं स्वानंदीचं कन्यादान तुम्ही कराल? तिला आशीर्वाद द्या, तिचा संसार सुखाचा हो, सदैव आनंदात नांदो, एवढीच इच्छा. बरं, ठीक आहे. स्वानंदीचं कन्यादान हा अशोक वाडकर करे. खेळ चालला चालला रमला कशा बाहुल्या, दिसवा वळायाला तशा लांबल्या सावल्या. उड आभाळी पाखरा, उड घरटा बाहेर,
आहे सदा तुझसाठी तुझ हक्काचं माहेर. पाणावले डोळे अनगुंतलेला प्राण एक उंबराची वेस मागतेच कन्यादान मागतेच कन्यादान. स्वानंदे, मला मी तुझं कन्यादान केलं म्हणजे माझी जबाबदारी संपली असं होत नाही. हा, उलट तू आता माझ्या सख्या मुलींसारखी तू सुद्धा माझी मुलगीच, म्हणजे माझीच जबाबदारी आहे. आणि कुठल्याही बापाची जबाबदारी कन्यादानानंतर संपत नाही. त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याची मुलगी ही त्याची जबाबदारी असते. काळजी नको करू. म्हणे माझ्या पोरीला जप. तिला कायम सुखात आनंदात ठेव. ए बाळा, तू सुद्धा लक्षात ठेव. कुठल्याही परिस्थितीत कधीही तुला माझी मदत लागलीच ना तर फक्त हाक मार या बापाला. कायम तुझ्या मदतीसाठी मागच्या पुढच्या कुठलाही विचार न करता धावून ये. थँक्यू. अरे नको 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 नको, माझ्या पाया पडू नका. पाया पडायचंच असेल ना तर त्या विधात्याच्या पडा. जगाचा करता करविता तोच आहे. पण माणसे काय फक्त निमित्त असतो. बरं, एकमेकांवर ना स्वानंदी अतोनात प्रेम करा. छान सुखाचा आनंदाचा संसार करा. चल येऊ. चला मॅडम येऊ. काही काळजी करू नका. तुमची तिच्याविषयीची असलेली माया अजिबात वाया जाणार नाही. सगळं छान होणार, खूप छान. हा चल सरको दर्शन निघतो. हा माझ्या वागण्या बोलण्यात जर काही चूक झाली असेल तर माफ करा. चल येतो. आयुष्यमान भाऊ, सुखाचा संसार करा. आता सगळ्या वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडा. आयुष्यमान बाबा. मॅडम, शेवटचा निरोप घेण्याआधी एकदा आई म्हणू तुम्हाला. आई. खूप बरं वाटलं तुम्हाला आई म्हणून. माझी आई गेल्यानंतर तुम्हीच माझी आई झालात. लई माया लावली तुम्ही मला. मला तुम्ही माझ्या वॉर्डन मॅडम कधी वाटल्याच नाही. माझ्या प्रत्येक सुखदुःखात तुम्ही खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिलात. थँक्यू. तुम्ही नसताना तर मी जगू पण शकले नसते. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. आताच आई म्हणालीस. आई मुलांवर उपकार नाही करत. आई मुलांवर फक्त प्रेम करते, लाड करते आणि वेळ पडला तर एखादा फटका सुद्धा मारते. पण आई मुलांवर फक्त प्रेम करते, उपकार नाही करत.
मॅडम, तुमच्या प्रेमाची, तुमच्या सहवासाची इतकी सवय झाली आहे ना की आता तुमच्यापासून, तुमच्याशिवाय लांब राहण्याची कल्पनाच करता येत नाहीये. वेडाबाई, मुलीचं लग्न म्हणजे तिचा दुसरा जन्म. माहेरची, आईची नाळ पुन्हा एकदा कापून ती सासरच्या जगात प्रवेश करते. प्रत्येक मुलीला लग्न करून सासरी जायचंच असतं आणि हा बदल स्वीकारण्याची ताकद देवाने फक्त स्त्रीला दिली आहे. पुरुषाला नाही. तू ज्याचा हात पकडून आज नवीन आयुष्याला सुरुवात करतेस ना, तो खूप चांगला आहे. तुझी खूप काळजी घेईल, खंबीरपणे सतत तुझ्या पाठीशी उभा राहील, सुखात ठेवेल तुला. ठेवशील ना? स्वानंदी, आम्ही तुला खूप मिस करू. स्वानंदी, प्लीज हमें छोड़ के मत जाना. मी पण तुम्हाला लई मिस करणार. तुमची माझ्या आयुष्यात काय जागा आहे ना, हे नाही सांगू शकत मी तुम्हाला. आणि हो, तुम्ही आतापर्यंत माझ्यासाठी जे जे काही केलं ना, मला जेवढं प्रेम दिलं त्यासाठी मी थँक्यू नाही म्हणणार. आणि आपण एकत्र घालवलेला प्रत्येक क्षण मी माझ्या आयुष्यात सुखी आठवण म्हणून जपेन. आणि आपली मैत्री अशी तुटायची नाही. ना, मी बी तुम्हाला लई मिस करेन. काळजी घ्या. तायडे, मी मागचं सगळं विसरून नवीन आयुष्याची सुरुवात करते. होई जुनी पाटी पुसून टाक आणि काळजी घे. सुखी रहा. माझ्या मुलीला तुमच्या घरी सून म्हणून पाठवते. आजपर्यंत मी कधीच कोणासमोर हात नाही जोडले. तुमच्यासमोर हात जोडते. माझ्या मुलीला सासरी कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तिला आणि तिच्या बाळाला छान सांभाळा. माझी मुलगी खूप भोळी आहे. तिला त्रास होऊ देऊ नका. तिचा मान करा, सन्मान करा, एवढीच विनंती. तुम्ही निश्चिंत राहा. आजपासून स्वानंदी आमची कन्या आहे. म्हणे स्वानंदी, तुम्ही इथेच थांबा. शालिनीला मी सांगितलं होतं स्वागताची तयारी करायला, पण इथे तर काहीच दिसत नाहीये. शालिनी, ए शालिनी, काय झालं एवढ्या जोरात ओरडायला? काय झालं काय विचारताय? स्वानंदी लग्न होऊन पहिल्यांदा आपल्या घरामध्ये येते. मी तुम्हाला सांगितलं होतं त्यांच्या स्वागताची तयारी करा म्हणून, तर इथे तर काहीच दिसत नाहीये.
तुम्ही काहीही सांगाल आणि मी ऐकेन असं वाटलं तुम्हाला? काहीही. अहो, परंपरेनुसार नवीन लग्न झालेल्या मुलीचं स्वागत केलं जातं हेही माहिती नाही का तुम्हाला? आणि म्हणते काही. कोण मुलगी ही? स्वानंदी? हा, ही नोकराची बायको? तुम्ही मला हिचं स्वागत करायला सांगितलं तर मी नाचत नाचत करेन असं वाटलं तुम्हाला? मी नसते नोकराचं स्वागत बिगत करत. अहो शालिनी, काय बोलताय तुम्ही? अंकल सॉरी, लहान तोंडी मोठा घास घेते, पण अगदीच राहवत नाहीये म्हणून बोलती. अंकल, या घरचा एकुलता एक मुलगा सुजित, तो घर सोडून निघून गेला. कुणामुळे? या स्वानंदीमुळे. आणि तरीही तुम्ही तिला आपल्या घरी घेताय. आज स्वानंदी नसती तर सुजित घर सोडून गेलाच नसता. हे सगळं हिच्यामुळे होतंय. बरं, तो परत आल्यानंतर तुम्ही त्यालाच रागवणार, तुमच्या दोघात वाद होणार, त्याला ही जबाबदारी स्वानंदीच. तरीही तुम्ही हिला घरात घेताय का अंकल? खरं सांगायचं तर मला नाही पटत हे.